चिखली ग्रामपंचायतीत 12 लाखाचा डल्ला, ग्रामविकास अधिकारी रोशनी सहारे निलंबित, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा धडका, प्रशासकीय वर्तुळात खळबळ. तालुक्यातील चिखली ग्रामपंचायतीमध्ये विकास कामांच्या नावावर डल्ला मारल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तब्बल 12 लाख रुपयाचा निधीचा अपहार केल्याप्रकरणी ग्रामविकास अधिकारी रोशनी सहारे यांना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी तडाफाकीने निलंबित केले आहे. या कारवाईमुळे गडचिरोली जिल्ह्यातील भ्रष्ट अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार चिखली ग्रामपंचायतमध्ये विविध शासकीय योजनेअंतर्गत विकास कामासाठी मोठा निधी प्राप्त झाला होता. मात्र ग्रामविकास अधिकारी रोशनी सहारे यांनी पदाचा दुरुपयोग करत वरिष्ठ कार्यालयीन कोणतीही परवानगी न घेता आणि नियमांना हरताळ फासून 12 लाख रुपयाचा निधीचा गैरव्यवहार केला. ग्रामपंचायतीच्या खात्यातून हा निधी परस्पर काढून असल्याचा प्राथमिक चौकशी समोर आले आहे. तक्रारीनंतर चौकशीचा बगडा बसल्यानंतर ग्रामपंचायतीमधील विकास कामे रखडल्याने आणि निधीचा हिशोब लागत नसल्याने संस्थांमध्ये संशयाचे वातावरण होते. या प्रकरणाची तक्रार जिल्हा परिषद प्रशासनाकडे प्राप्त झाल्यानंतर वरिष्ठ स्तरावरून चौकशी समिती नेमण्यात आली होती. या समितीने सादर केलेल्या अहवालात रोशनी सहारे यांनी कर्तव्यात कसूर केल्याचे आणि आर्थिक अनियमितता केल्याचे स्पष्टपणे नमूद केले. चौकशी अहवालाच्या आधारे गडचिरोली जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा शिस्त व अपील नियम 1964 मधील तरतुदींनुसार रोशनी सहारे यांना निलंबित करण्याचे आदेश निर्गमित केले आहेत. निलंबन काळात त्यांचे मुख्यालय पंचायत समिती धानोरा येथे निश्चित करण्यात आले आहे. 12 लाखासारखा मोठा निधी हडप करताना केवळ ग्रामविकास अधिकारी एकट्याच दोषी आहेत की यामध्ये लोकप्रतिनिधी किंवा इतर कर्मचाऱ्यांचेही संगमत आहे, असा देखील प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी झाल्यास चिखली ग्रामपंचायतीतील भ्रष्टाचाराचे आणखी मोठे गबाळ बाहेर येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. जनतेच्या पैशावर डल्ला मारणाऱ्यांची खैर नाही. शासकीय निधी हा जनतेच्या विकासासाठी असतो. त्याचा अपहार करणाऱ्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची गय केली जाणार नाही. चिखली प्रकरणातील कारवाई हा भ्रष्ट प्रवृत्तीने दिलेला इशारा आहे. युवा राज्यासाठी चेतन गहाणे, कुरखेडा, गडचिरोली.